हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सायन्सच्या विषयाचे आज झालेल्या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात। तर बघा, पहिला प्रश्न आहे, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे, अलॉय ऑफ कॉपर अँड टीन। याचं उत्तर कॉपर अँड टीन आहे, त्यामुळे पहिलं ऑप्शन याचं उत्तर राहील। रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग काय म्हणून करतात? तर बघा, रासायनिक उद्योगामध्ये त्याचा वापर कॅटलिस्ट सारखा केला जातो। पुढे बघा, प्रश्न दिलेला आहे, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? तर बघा, आपल्याला प्रत्येक मोलला 2 ग्रॅम हायड्रोजन आणि जर त्याचे 2 मोल झाले तर त्यापासून 4 ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल। तर उत्तर काय आहे? 4 ग्रॅम। पर्याय क्रमांक सी। त्यानंतर बघा, योग्य उदाहरणासह शेवाळचे गट जुळवण्यास आपल्याला सांगितलेले आहे। तर बघा, क्लोरोफायसी स्पायरोगायरा फॉर क्लोरोफायसी। त्यानंतर बघा, पहिल्याचं तिसरं, त्यानंतर फिओफायसीचं सार्गॅसम। हे दोन जरी आपल्याला कळले, एचं 3 बीचं 1, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येतं। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते फळ पिकवणारे संप्रेरक आहे? तर बघा, फळ पिकवणारे आपण फ्रूट रायपनिंग हार्मोन कशाला म्हणतो? इथायलिनला म्हणतो। इथायलिनने काय होतं, फळ लवकर पिकतात, त्यामुळे आपण फळांना इथायलिनचा वापर करून आपण फळे पिकवू शकतो, त्यामुळे याचं उत्तर आहे इथायलिन। त्यानंतर बघा, वेगवेगळे वनस्पती रोग दिलेले आहे, त्याचे रोग प्रतिकारक दिलेले आहे। तर बघा, याचं पहिला लूज स्मट ऑफ व्हीट, याचं जे रोगकारक कोण आहे? तर ते म्हणजे विस्टेलिगो सेगेटम। त्यानंतर बघा, आता एचं 3 एकाच ठिकाणी असल्यामुळे एक जरी माहिती असलं तरी आपण या उत्तरापर्यंत पोहोचतो। पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा, आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहे आणि ट्रू आणि फॉल्स त्याच्याबद्दल विचारलेले आहे। इन सोलर पीवी टेक्नॉलॉजी, सोलर रेडिएशन एनर्जी इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी। बरोबर आहे, आपण सोलर पीवी मध्ये काय करतो? सोलर एनर्जीच्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो। त्यानंतर बघा, इन सोलर थर्मल टेक्नॉलॉजी, सोलर रेडिएशन एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी। बरोबर, सोलर थर्मल मध्ये हीट एनर्जी मध्ये आपण त्याचं कन्वर्ट करतो। त्यानंतर बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली नायट्रोजन नाहीये, त्याच्यामध्ये नायट्रोजन बरोबर हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन वगैरे पण बायोमास मध्ये असतात, त्यामुळे ट्रू फॉल्स याचं उत्तर काय येईल? ट्रू फॉल्स। त्यानंतर बघा, व्हॉट काइंड ऑफ वेव्स आर प्रोड्यूस्ड इन द सिलेंडर कंटेनिंग ए लिक्विड बाय मुव्हिंग पिस्टन बॅक अँड फोर्थ। तर याचं उत्तर आहे लॉन्जिट्युडनल वेव्स प्रोड्यूस होतात। लॉन्जिट्युडनल वेव्स कशा असतात? परपेंडिक्युलर टू डायरेक्शन असतात, त्यामुळे याचं उत्तर काय येईल? लॉन्जिट्युडनल वेव्स येईल। त्यानंतर बघा, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेव्हलेंग्थ रेंज ऑफ द विजिबल लाईट? विजिबल लाईटची रेंज आपल्याला माहिती आहे, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर असते। त्यानंतर बघा, सस्तन प्राण्यामध्ये लक्षणे खालील प्रमाणे आढळतात। याच्यामध्ये अंगावर केस असतात, बरोबर आहे। त्यानंतर हृदयाला 3 कप्पे नाही 4 कप्पे असतात, त्यामुळे ब ऑप्शन कट होतो। त्यानंतर मादीमध्ये सस्तन ग्रंथी असतात, बरोबर। काही सस्तन प्राणी अंडी घालतात, बरोबर। तर याचं उत्तर अ, क आणि ड हे त्याचं उत्तर येईल। त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवामध्ये रूपांतरित झालेले असतात। त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात, ते शीत रक्ताचे प्राणी आहेत आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात। तर बघा, 3 कप्पे असतात म्हणून ते पीसेस मध्ये मोडतात का? नाही, ते ऑप्शन कट झाल्यानंतर उरलेले पर्याय असतात आपल्याकडे अ, क आणि ड, म्हणजेच ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत। त्यानंतर ते शीत रक्ताचे प्राणी आहेत आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात। या 3 पर्यायामुळे आपण अ, क, ड या स्टेटमेंट पर्यंत पोहोचतो। एक इलिमिनेट करायचा होतं फक्त। त्यानंतर हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये सापडणारे विषयाचे नाव काय? तर हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये
हिप्नोटॉक्झिन हे नावाचे विष असते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते, म्हणजेच इंट्राडर्मली देण्यात येते. तर बघा, BCG लस आहे ती इंट्राडर्मली दिली जाते. त्यानंतर 2 प्रश्न बाकी. आता बायोमेडिकल कचऱ्यामध्ये अॅनाटॉमिकल वेस्टसाठी बॅग ओळखा असं सांगितलं होतं. तर अॅनाटॉमिकल वेस्टसाठी येलो बॅग यूज केली जाते. व शेवटचा प्रश्न आहे, आहारामध्ये प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते. तर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये क्वाशियोकर आणि एक मॅरस्मस हे 2 डिसीज प्रोटीनमुळे होता, प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होतात. त्यामुळे याचं उत्तर क्वाशियोकर आहे. तर हा पेपर जो होता सायन्सचा हा मीडियम लेवलचा होता. 20 प्रश्न विचारले गेले होते. 20 नाही, 15 प्रश्न होते. 15 पैकी 10 जर प्रश्न तुमचे बरोबर येतील, 10-11, तर तो हा चांगला स्कोर राहील.